पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ते 19 जून दरम्यान लायप्रस देशाचा दौरा करणार। मोदी कॅनडात G7 शिखर परिषदेत सहभागी होणार। तर G7 शिखर परिषदेनंतर मोदींचा क्रोएशिया दौरा। बच्चू कडूंच्या मागण्या पूर्ण करण्याची जबाबदारी आमची। कर्जमाफीसाठी 15 दिवसात समिती नेमणार। समितीच्या अहवालानंतर कर्जमाफीचा निर्णय होणार। आमचं पत्र हा वचननामा समजून आंदोलन मागे घ्या, उदय सामंतांचं बच्चू कडूंना आवाहन। महाराष्ट्र शेतकऱ्यांसाठी एकवटला, शेतकरी दिव्यांगांसाठी आम्ही जिवंत। धर्म जातीत शेतकऱ्याला वाटू नका, बच्चू कडू यांचं वक्तव्य। उदय सामंत यांची शिष्टाई फळाला, बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन तुर्तास स्थगित। दिव्यांगांना महिन्याला 1500 रुपये पुरत नाही, दिव्यांग बांधवांनी अर्धी लढाई लढली। 3.5 लाख शेतकरी मेले, त्यावर कुणी बोलत नाही। शेतकरी आणि मजुराची लढाई लढणं कठीण आहे, बच्चू कडू यांचं वक्तव्य। कर्जमाफीच्या आंदोलनात 90% यश मिळवलं। 2 ऑक्टोबर पर्यंत कर्जमाफीची तारीख सांगा, नाहीतर मंत्रालयावर मोर्चा काढणार। आंदोलन थांबवत नाही तर पुढे ढकलतोय, बच्चू कडूंचं वक्तव्य। प्रहारच्या कार्यकर्त्यांचा पुण्यात अजित पवारांच्या कार्यक्रमात गोंधळ। तर कार्यक्रमाच्या बाहेरही कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला आणि बच्चू कडूंना न्याय द्या अशी घोषणाबाजी केली। भंडारा जिल्ह्याच्या आमदार नरेंद्र बोंडेकरांनी घेतली पावसाळ्यापूर्वी आढावा बैठक। नालेसफाई, रस्त्याची कामं लवकर पूर्ण करा, अधिकाऱ्यांना सूचना। परभणीतील पूर्ण तहसील कार्यालयासमोर प्रहारचं मुंडन आंदोलन। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी मुंडन करून शासनाच्या विरोधात व्यक्त केला तीव्र संताप। देशात 11 वर्षांपासून भ्रष्टाचार मुक्त सरकार, मंत्री अतुल सावेंचं वक्तव्य। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची जवळीक वाढली। राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन। तर संदीप देशपांडे, किशोरी पेडणेकर शिबिरात एकत्र। पंजाबमध्ये सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क अनिवार्य। कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे पंजाब सरकारचा महत्त्वाचा निर्णय। महाजनको आणि एमपीएससी परीक्षा एकाच दिवशी होणार। दोन्ही परीक्षा 29 जूनलाच असल्यानं संभ्रम आहे, तर विद्यार्थी एका पेपरला मुकणार। यवतमाळमध्ये धरती आबा योजनेची होणार 366 गावात अंमलबजावणी। 15 ते 30 जून या कालावधीत हे अभियान राबवलं जाणार। अकोला शहरात ठिकठिकाणी जनजागृती। प्रादेशिक परिवहन विभागातर्फे रोड सेफ्टी विजन या वाहनाद्वारे वाहतूक नियमांबाबत जनजागृती। पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणार 15 ते 16 लाख भाविक। आषाढीसाठी यंदा 10,000 पोलिसांचा बंदोबस्त। पंढरपुरात 6 जुलैला रंगणार एकादशीचा सोहळा। बुलढाण्याच्या संत सखाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान। वारकरी दिंडीला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती। लालबागचा राजाचा खरं तर पाद्यपूजन सोहळा संपन्न। संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर आज पाद्यपूजन संपन्न। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं वर्ष 92, तर लालबागच्या राजाची मूर्ती साकारण्यास सुरुवात। नवी मुंबईत येणार 10 आंतरराष्ट्रीय विद्यापीठे। 5 किलोमीटर परिसरात टॉप 10 परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस उभारण्याचं सिडकोचं नियोजन। मुंबईतील 3ही रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक। अभियांत्रिकी देखभालीच्या कामासाठी मेगा ब्लॉक। मुंबईत रेल्वे सल्लागार समिती नेमणार। पावसाळ्यात रेल्वे रूळ पाण्याखाली जाऊ नये म्हणून समिती। तर पाण्याच्या समस्या दूर करण्यासाठी समिती नेमणार। यात्रा सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात 26 जूनपर्यंत बंदी आदेश लागू। कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी संजय तेली यांचे आदेश। अहिल्यानगरमध्ये गायींच्या दूध दरात कपात। खासगी संघांकडून दरात 2 ते 3 रुपयांची घट। दूध दर आता 31 रुपयांवर। विठुरायाच्या टोकन दर्शनासाठी आजपासून नोंदणी। सकाळी 10 वाजता विठू भक्तांना मिळणार पहिलं टोकन। पहिल्या दिवशी 1200 टोकन देण्यात येणार। नागपुरात होणार हेलिकॉप्टर निर्मिती। महाराष्ट्र सरकार आणि मॅक्स एरोस्पेसमध्ये करार, तर 8000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार। वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवणं बंधनकारक। 30 जून नंतर नंबर प्लेट नसल्यास 1000चा दंड।
मेट्रो 9 मार्गिकेवर उभारला 700 मेट्रिक टनाचा गर्डर उभारणीसाठी 2 क्रेन्सचा प्रत्यक्ष वापर. पहिल्या टप्प्यात दहिसर ते काशीगाव मार्ग खुला होणार. विक्रोळी उड्डाण पूल आजपासून सुरू. रेल्वेचा पूर्व पश्चिमला जोडणारा पूल आजपासून खुला करण्यात आलाय. बुलढाणा जिल्ह्यात प्रधानमंत्री जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाचं आयोजन. 15 ते 30 जून पर्यंत विशेष शिबिर आयोजित. नागरिकांनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. जालन्यात अनुदान वाटप घोटाळा करणारे 10 तलाठी निलंबित. जिल्हा प्रशासनाकडे अहवाल समोर. अहवालात 34,97,00,000 रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची माहिती. बुलढाण्यात जिल्हा परिषदेच्या शाळांकडे विद्यार्थ्यांची पाठ. विद्यार्थी संख्या कमी झाल्याने 35 शिक्षक निलंबित. ठाण्याच्या महाराष्ट्र नगरमधील म्हाडाच्या पुनर्विकासाला 15 वर्ष झाली असूनही रहिवाशांना अद्यापही घरं मिळाली नाहीत, म्हणून संतप्त रहिवाशांचा आंदोलनाचा इशारा. भंडाऱ्याच्या बायपास पुलाचं काम वादाच्या भोवऱ्यात. संबंधित कंपनीनं पर्यावरण विभागाची परवानगी घेतली नाही. येणाऱ्या पावसात शहराला पुराचा धोका निर्माण. हिंगोली जिल्ह्यात सण, स्पर्धा, बैठक आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी लागू. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीनं शस्त्र जमावबंदी लागू करण्याचे जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे आदेश. छत्रपती संभाजीनगरमध्ये स्टाफ नर्स पाठोपाठ दुसरा घोटाळा समोर. तांत्रिक आणि अतांत्रिक पदभरतीतही घोटाळा उघड. वाशिमच्या मेडशी ते मुंगळा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खरतर खड्ड्याचं साम्राज्य. खड्ड्यामुळे अपघाताचा धोका. बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप. हिंगोलीत बाजार समितीत हळदीच्या दरात घसरण. बाजार समितीमध्ये आवक घटली. हळदीचे दर घसरल्यानं शेतकरी नाराज. बुलढाण्याच्या लोणार तालुक्यातील रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य. खड्ड्यांमुळे वाहनांच्या अपघातात वाढ. नागरिक त्रस्त. लातूरमध्ये रेशनचा काळा बाजार समोर. शासनातर्फे 3 महिन्यांचं धान्य वाटप केलं जातं. लातूरमध्ये 3 ऐवजी 2 महिन्यांचं धान्य दिलं जातं. छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हा परिषद निवडणुकीचा मार्ग मोकळा. गट आणि गणांच्या रचनेचा कार्यक्रम जाहीर. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले आगारात 5 एसटी बसेसचं लोकार्पण. आमदार दीपक केसरकरांच्या हस्ते लोकार्पण. यावेळी मोठ्या संख्येने एसटी कर्मचारी उपस्थित. अतिवृष्टीमुळे कोल्हापुरात पाणी साचलेल्या भागाची मनपा प्रशासक मंजुलक्ष्मी यांच्याकडून पाहणी. तातडीनं उपाययोजना करून सफाई करण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना. मीरा भाईंदरच्या नुपूर परिसरात टेबल चोरीची घटना. चोरटा सीसीटीव्हीत कैद. तर चोरट्यांवर कठोर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. सोन्याच्या दरात 8 दिवसात 4,000ची वाढ. जीएसटीसह सोन्याचा भाव 1,02,000वर. जागतिक पातळीवर युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम. दिल्लीचा रील स्टार सोलापुरातून ताब्यात. माझ्याशी लग्न कर, हिंदू धर्म स्वीकारतो. समीरचा सोलापूरच्या मुलीला लग्नासाठी दबाव. वैजापूर तालुक्यात किरकोळ वादातून तिघांवर चाकू हल्ला. हल्ल्यात एकाचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी. वैजापूर पोलीस ठाण्यात 7 जणांवर गुन्हा दाखल. 5 महिन्यांपूर्वी झालेल्या घरफोडीचा नवघर पोलिसांकडून उलगडा. भाईंदर पूर्वच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स समोर असलेल्या म्हाडा बिल्डिंगमधून 3,61,000 रुपयांची झाली होती घरफोडी. उल्हासनगरमध्ये डॉक्टरांनी जिवंत रुग्णाला मृत घोषित करून दिला मृत्यू दाखला. अंत्यसंस्काराची तयारी केली असता रुग्ण जिवंत असल्याचं आढळलं. डॉक्टरने चूक मान्य करत केली दिलगिरी व्यक्त. गडचिरोलीत पोलीस दलाने रक्तदिनाचे औचित्य साधून 3 ठिकाणी केलं रक्तदान शिबिराचं आयोजन. शेकडो पिशव्या रक्त संकलित. गरजू व्यक्तींसाठी शासकीय रक्तपेढीत रक्त जमा. पैठण तालुक्यात 24 तासात 208 मिलीमीटर पावसाची नोंद. जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह. पेरणीला सुरुवात. सांगलीत भर दिवसा माल वाहतूक गाडीचा थरारक पाठलाग करत 7 लाखांची रोकड लुटली. चालकासह व्यापाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देऊन लुटण्यात आले. सिल्लोडच्या कन्नड तालुक्यात मुसळधार पाऊस. शेतात पाणी शिरल्यानं शेताचं मोठं नुकसान.
सांगलीच्या तासगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस 24 तासात 33 मिलीमीटर पावसाची नोंद, अनेक भागात साचलं पाणी. बीडमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, वीज कोसळून अनेक घरांचं नुकसान, सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. अकोल्यात मुसळधार पावसामुळे पपई बागांचं नुकसान, शासनानं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, पहाटे जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस. सोलापूरमध्ये मुसळधार पाऊस, पावसामुळे कुरनूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ, कुरनूर धरण 97% भरलं, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. मुंबईसह कोकणात पावसाचा जोर वाढणार, रायगड रत्नागिरीत आज मुसळधार पावसाची शक्यता, राज्यातील काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. नाशिकमध्ये पावसाचा कहर, बागलाणमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, आजखेडात वीज पडून एक बैल आणि गाय मृत्युमुखी. पावसाचा कमबॅक होऊनही मुंबईत उकाडा कायम आहे, तर पावसाचे ढग असले तरी मुंबईकर उकाड्यानं हैराण. सोमवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. सोलापूर जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग, पावसामुळे सोलापुरातील जनजीवन विस्कळीत, पावसामुळे सकल भागात साचलं पाणी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी, जोरदार पावसामुळे घरांची पडझड, तर घरांवरील पत्रे देखील उडून गेलेत. साताऱ्यातील खटाव तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग, मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा, पावसामुळे सर्व तलाव पूर्ण क्षमतेनं वाहू लागले. रत्नागिरीच्या खेडमध्ये पावसाचा गडगडाटी कमबॅक, आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसाचं जोरदार पुनरागमन. पावसाला लवकर सुरुवात झाल्याने भातपेरणीच्या कामांना वेग, जमिनीतील ओलाव्यामुळे शेतकऱ्यांची पारंपरिक आणि बैलांच्या सहाय्यानं पेरणी सुरू. वाशिममध्ये 2 दिवसांच्या दमदार पावसानंतर खरीप पेरणीला सुरुवात, कोळंबी शिवारात कपाशीची लागवड करण्यात आलेली आहे. यंदाच्या हंगामात समाधानकारक उत्पादन मिळेल, शेतकऱ्यांना अपेक्षा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.